नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा स्वामी अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आपल्याच स्वामी परिवारातल्या एक ताई आहेत, त्यांना आलेला हा अतिशय सुंदर अनुभव आहे. तर आपण म्हणतो ना की विज्ञान जिथे संपतं तिथून अध्यात्म चालू होतं आणि या ताईंचा अनुभवसुद्धा असाच आहे. शेवटच्या क्षणी महाराजांनी चमत्कार केला. अगदी या ताई स्वामींच्या सेवेमध्ये नव्हत्या, काहीच नव्हतं, पण अचानक कुठून तरी म्हणतो ना की सगळं आयुष्य अंधारमय झालेलं आहे. कुठूनच कोणताच मार्ग दिसत नाही आहे. ज्यावेळी सगळी दरवाजे बंद झालेत असं वाटतं, पण कुठेतरी सगळे दरवाजे बंद झाले तरी कुठेतरी एक दरवाजा आपल्यासाठी उघडा असतो. तोच दरवाजा उघडा होता, तो म्हणजे स्वामींचा. बघा, स्वामींच्या केंद्रातला. तर खूप सुंदर अनुभव आहे. तर या ताईंचं मी नाव घेत नाही. तर या ज्या ताई आहेत त्यांना लग्नाला 17 वर्ष झाली होती, तरीसुद्धा संतती होत नव्हती, मूलबाळ नव्हतं. आणि आपल्याला माहिती आहे की खूप म्हणजे काय म्हणतात ते 1-2 वर्ष ठीक आहे, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष ठीक आहे, पण 17 वर्ष लग्नाला झाली होती तरीसुद्धा अजून मूलबाळ नव्हतं. खूप दवाखाने केले होते ताईंनी. खूप म्हणतात ना ते उपाय तापाय, सगळे भोंदू बाबा सगळीकडे जाऊन आले होते. आणि आपल्याला असं वाटतं की प्रत्येकजण आपल्याला येतो आणि काहीतरी सांगतो, इकडे चांगलं सांगतात तिकडे जाऊ नये, हा दवाखाना चांगला आहे तिकडे जाऊ नये. कोणी काहीही सांगेल त्या ताई ते करायच्या. शेवटी 17 वर्ष ताईंनी यामध्ये घालवली होती, पण एकाही दवाखान्याचा त्यांना रिझल्ट आला नव्हता. एकाही म्हणतो ना उपाय तापाय जे केले त्याचा काहीही परिणाम किंवा काही फरक पडला नव्हता. आणि शेवटी ताई इतक्या निराश झाल्या होत्या की असं वाटत होतं की आता काहीच दवाखानेसुद्धा करायला नको आणि उपाय तापाय करायला नको, कोणतीच देवधर्म करायला नको, काहीच करायला नको, असं ताईंचं झालं होतं. अरे म्हणजे बघा ना, आपण सुद्धा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ठीक आहे, पण 17 वर्षांचा कालावधी किती मोठा कालावधी असेल. आणि त्या ताईंनी इतकं भोगलं होतं 17 वर्षामध्ये. एकतर न होण्याचं दुःख, त्यात म्हणजे डॉक्टरांनी पण काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम त्यांना सांगितले होते. ते औषध गोळ्यासुद्धा त्यांच्या चालू होत्या, पण त्या औषध गोळ्यांचासुद्धा त्यांच्यावरती काही परिणाम इफेक्ट होत नव्हता. त्याचबरोबर घरातलं टेन्शन. बघा, सगळ्यांनी जरी पाठ फिरवलं तरी जो आपल्या आयुष्याचा साथीदार असतो तो आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं असतं. कितीही मोठं संकट आलं, कितीही वादळं आली, कितीही भांडणं झाली तरी आपला नवरा ज्यावेळी आपल्यासोबत असतो ना, त्यावेळी कुणाचीच हिंमत होत नाही त्या स्त्रीला बोलण्याची. पण या ताईंच्या बाबतीत उलटं झालं होतं. या ताईंच्या सोबत यांचा नवरासुद्धा नव्हता. त्या ताईंना त्यांचा जो नवरा होता तो म्हणजे खूप बोलायचा. त्यांना आई न होण्यावरून नको ते बोलायचा किंवा अपशब्द बोलायचा. घरात सासू त्रास द्यायची, छळ करायची किंवा आई होण्याचं सुख मिळत नाही आहे किंवा घराला वंश देत नाही आहे किंवा असं जे असतं ना ते सतत टाकून बोलणे, सतत अपमान करणे, भांडण करणे, मारणे, या गोष्टी ताईंनी खूप सहन केल्या होत्या. अगदी 17 वर्ष ताईंनी यामध्ये काढली होती आणि तसंच त्या आयुष्य काढत होत्या. कुठेतरी आपला एक संस्कार असतात बघा की कितीही काय झालं तरी कितीही त्रास होऊ दे, कितीही अपमान होऊ दे, नवऱ्याचं घर हेच आपलं घर असतं, असं त्या ताईंचं एक हे झालं होतं. आणि त्या ताई कितीही त्रास सहन होऊ दे, मला कितीही त्रास सहन करावा लागू दे, पण मी इथेच राहणार, असं म्हणजे त्या ताईंचं होतं. खूप नवरा त्यांना बोलायचा, मारायचा, छळ करायचा. पण असतं ना की आपल्या नवऱ्याचा पाठिंबा असणं खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये एका स्त्रीसाठी. आणि त्या ताईंच्या बाबतीत यामधलं काहीच नव्हतं. ना आई होण्याचं भाग्य नव्हतं, ना नवऱ्याचा पाठिंबा होता, ना देवधर्म त्या करत होत्या इतकं मनापासून, त्याचाही काही फरक पडत नव्हता. उपाय तापाय सगळं डॉक्टर सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता. शेवटी एखादा माणूस एखाद्या बाबतीत इतके प्रयत्न करून शेवटी थोडंसुद्धा यश हातात येत नाही, त्यामुळे आपणसुद्धा निराश होऊ. कुठलाही मनुष्य निराश होतोच. आणि तशीच त्या ताईंची अवस्था झाली होती. 17 वर्षानंतर
म्हणतो ना की आपले भोग असतात आणि ते भोगल्याशिवाय देवसुद्धा आपल्याजवळ येऊ देत नाही आणि ते तितकंच खरं आहे. 17 वर्ष त्या ताईंचा भोग होता. 17 वर्ष पूर्ण झाली, लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आणि अचानक म्हणजे त्या ताईंच्याच शेजारी दुसऱ्या ताई राहतात. इतके वर्ष त्या ताईंनी त्या ताईंसोबत कोणताच कॉन्टॅक्ट केला नाही. म्हणजे जे काही मी पुढे सांगणार आहे त्या बाबतीत काहीच सांगितलं नव्हतं. त्या ताईंचे 17 वर्षाचा भोग संपला आणि अचानक त्या पलीकडच्या ज्या ताई होत्या त्यांच्या घराशेजारीच राहायच्या, त्या ताई एक दिवस या ताईंना भेटल्या आणि म्हणाल्या की तू स्वामींच्या केंद्रामध्ये चल, मी तुला स्वामींच्या केंद्रामध्ये नेतो. तिथे तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो तिथे सांग आणि तिथून सेवा वगैरे घे. तू माझ्यासोबत चल, असं त्या दुसऱ्या ताई त्यांच्या घराशेजारी ज्या होत्या त्या ताई यांना म्हणाल्या. शेवटी ताई बरं म्हटल्या आणि घरी आल्या. तर या ताईंचं काय मन नव्हतं, कारण इतकं सगळं केलेलं आहे आणि आता एवढं म्हणजे याचा तरी काय फरक पडणार आहे आपल्याला, म्हणून त्या ताई नाहीच म्हणजे त्यांचं मन काही तयार होत नव्हतं. शेवटी कुठेतरी म्हणतो ना की स्वामीच आपल्या पाठीशी असतात आणि स्वामीच कुठेतरी ते आपल्या मनावर बिंबवत असतात आणि ती वेळ आलेली असते. शेवटच्या क्षणी चमत्कार म्हणतो ना तो हाच असतो. आणि कुठेतरी त्या ताईंचं मन बदललं एका वेळेला आणि त्या ताई म्हणाल्या की इतकं आपण सगळं केलेलं आहे, शेवटचा उपाय, अगदी शेवटचा उपाय म्हणून आपण केंद्रात जाऊया, असं त्या ताई मनातल्या मनात विचार केला. आणि त्या ताईने त्या दुसऱ्या ताईंना बोलल्या की मी तुमच्यासोबत केंद्रात येते. आणि ज्या दिवशी त्या ताई केंद्रामध्ये गेल्या त्या दिवशी होता गुरुवार. तर त्या दोन्ही ताई ह्या ज्या आपल्या ताई आहेत अनुभव सांगणाऱ्या आणि त्या दुसऱ्या ताई या दोघीही केंद्रात गेल्या आणि त्या दिवशी गुरुवार होता. आणि गुरुवारच्या दिवशी केंद्रामध्ये मार्गदर्शन असतं, कुठल्याही केंद्रामध्ये जा मार्गदर्शन असतं. तर त्या मार्गदर्शनामध्ये नोव्हेंबर महिना चालू होता आणि त्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की पुढच्या महिन्यात दत्त जयंतीचा सप्ताह चालू होतो आहे. आणि अर्थात आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दत्त जयंतीचा सप्ताह किती मोठ्या उत्साहात आपण सगळे साजरे करत असतो, पारायण करत असतो, सामूहिक पारायण असतं केंद्रामध्ये, प्रहर, याग, बऱ्याच सेवा असतात आपल्या केंद्रामध्ये. तर या ताईंना ज्यावेळी ते सेवेकरी ताई दादा मार्गदर्शन करत होते, त्यावेळी मार्गदर्शन करत असताना पुढच्या महिन्यात जसं दत्त जयंतीचा सप्ताह होता त्या सप्ताहाबाबत मार्गदर्शन करत होते. आणि त्या सप्ताहामध्ये जे पारायण असतं ते पारायण करण्याचे फायदे आणि महत्त्व ते सेवेकरी ताईदादा सगळ्या केंद्रातल्या जे काही आले होते भक्त त्यांना सांगत होते. आणि त्यात आपल्या ह्या ताई पण होत्या. त्या ताईंनी ठरवलं आणि त्यानंतर ते पारायणाचं महत्त्व, फायदे हे सगळं ताईंनी ऐकल्यावर या ताईंनी मनाशी ठरवलं की आपण काहीही करून पुढच्या महिन्यात जो दत्त जयंतीचा सप्ताह येणार आहे त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा. इतकं सगळं केलं आहे तर आपण ही सेवा देखील करून बघूया, काय होईल ते होईल. शेवटी शेवटचा पर्याय आणि शेवटचा उपाय म्हणून मी हे करेन आणि स्वामी तुम्ही पाठीशी राहा माझ्या, असं ताई मनातल्या मनात बोलल्या. आणि त्याने ठरवलं की पुढच्या महिन्यात जो काही सप्ताहाचा दत्त जयंतीचा सप्ताह येणार आहे त्यामध्ये मी भाग घेणार, जास्तीत जास्त वेळ देणार आणि ज्या काही सेवा होतील त्या मी सेवा करणार असं ताईंनी मनाशी पक्क केलं. आणि त्यानंतर दत्त जयंतीचा सप्ताह आला. त्या सप्ताहामध्ये ताईंनी बघा, ज्यावेळी आपण घरामध्ये गुरुचरित्र पारायण करत असतो त्यावेळी त्या गुरुचरित्र पारायणाचं जेवढं फळ आपल्याला मिळत असतं त्यापेक्षा आपण ज्यावेळी केंद्रामध्ये सामूहिक पारायण करत असतो, मग ते स्वामीचरित्र असेल किंवा गुरुचरित्र असेल, त्याचं जे फळ असतं त्याचं अनंतपटीने फळ आपल्याला मिळत असतं, पुण्य मिळत असतं. म्हणून आपण ज्यावेळी गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी सामुदायिक पारायण केलं तर अतिशय उत्तम. ज्यावेळी केंद्रामध्ये सामूहिक पारायण असतं त्यावेळी नक्की तुम्हाला शक्य झालं तर नक्की जा, तुमचे 100% प्रश्न मार्गी लागतील, इतकी ही प्रभावी सेवा असते. तर त्या ताईंनी गुरुचरित्र पारायणाला त्या ताई बसल्या. ज्यावेळी सामूहिक पारायण असतं त्या पारायणाला बसल्या. त्यानंतर केंद्रामध्ये सप्ताहामध्ये बऱ्याच इतर सेवा असतात, याग असतात, प्रहर असतात. तर प्रहराची देखील ताईंनी सेवा केली. जवळजवळ 4 ते 5 प्रहर सेवा केली. बऱ्याच ज्या सेवा मिळतील त्या सेवा ताईंनी केल्या. आणि शेवटी सप्ताह संपला, पारायणाची वगैरे सांगता केली आणि अगदी 2 ते 3 महिन्यातच. आणि त्यानंतर सप्ताह संपल्यानंतर ताई घरी आल्या. म्हणजे घरी येऊनसुद्धा ताईंनी जी आपली रोजची नित्यसेवा असते
तीसुद्धा रोज करायला लागल्या. ताईंना एक आवड निर्माण झाली, एक गोडी निर्माण झाली आणि ताई मनापासून अगदी स्वामींची रोज सेवा करायला लागल्या. मग आपली रोजची नित्यसेवा असेल, तारक मंत्र, या सगळ्या सेवा ताई रोज करायला लागल्या. आणि अवघ्या 2 ते 3 महिन्यात, अगदी अवघ्या काही महिन्यातच ताईंना गुड न्यूज मिळाली. आणि जे 17 वर्षामध्ये शक्य झालं नाही, ना गोळ्या औषधाने, ना दवाखान्याने, ना उपायाने, तापायाने, भोंदू बाबा सगळं जे काही केलं होतं ना, त्या सगळ्यांनी जी गोष्ट शक्य झाली नाही ती फक्त स्वामींच्या या एका सेवेमुळे शक्य झाली. तर त्या ताई म्हणायला देखील हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त या सेवेमुळे, स्वामींच्या कृपेमुळे. आणि जो नवरा इतका त्रास देत होता, अगदी त्यांचं भांडण जे होतं, त्यांचं नातं जे होतं, अगदी घटस्फोटापर्यंत आलेलं होतं, ते सुद्धा मिटलं. आणि जे काही घरातलं वातावरण होतं ते सुद्धा पूर्ववत झालं. अगदी सासूसुद्धा चांगली वागायला लागली. आणि त्यांना इतक्या वर्षाचा भोग संपवून महाराजांनी शेवटी त्यांच्या सेवेत आणलं. आणि म्हणतो ना की सगळं संपलं आहे, आता कुठेच मला मार्ग दिसत नाही, त्यावेळी महाराजांची लीला तिथून चालू होत असते. म्हणून कितीही काही झालं तरी महाराजांच्यावरचा विश्वास सोडू नका. खूप सेवा करताय, खूप उपास-तापास करताय, खूप पारायण करताय, सगळं करताय, पण तुम्हाला अनुभव येत नसेल तर कुठेतरी तुमचे भोग अजून आहेत असंच तुम्ही म्हणायचं. माझे भोग आहेत आणि ते मला भोगायचे आहेत. पण ते भोगांची तीव्रता जी असते ना, ती आपल्या महाराजांच्या सेवेमुळे कमी होत असते. तुमचा 10 वर्षाचा जर भोग असेल तर तो महाराजांच्या सेवेमुळे 5 वर्षावरती येतो, 7 वर्षावरती तीव्रता कमी होत जाते. म्हणून आपण महाराजांच्या सेवेत राहायचं आहे. आणि 17 वर्षांचा भोग भोगून झाल्यानंतर महाराजांची लीला चालू झाली. आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये, 3 ते 4 महिन्यामध्ये 17 वर्षाचा कालावधी गेला. पण महाराजांच्या सेवेमुळे 3 महिन्यामध्ये जे काही 17 वर्षापासून ताईंना अपेक्षा होती, इच्छा होती, एका गोष्टीची इच्छा महाराजांनी पूर्ण केली. आणि ताईंना पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि ताईंचा जो संसार होता, जो मोडकळीस आला होता, घटस्फोटापर्यंत आला, तो सुद्धा पूर्ववत झाला. म्हणून म्हणते महाराजांच्यावरचा विश्वास अढळ ठेवा. कितीही काय होऊ दे, विश्वास डळमळू द्यायचा नाही. माझ्या बाबतीतसुद्धा असंच घडलं होतं. प्रेग्नन्सीबद्दल जो काही माझा अनुभव होता तो सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की कधीतरी शेअर करेन. तर अशा या ताईंच्यासारख्या, माझ्यासारख्या बऱ्याच ताई आहेत ज्या संततीसाठी प्रयत्न करतायत किंवा सेवा करतायत. तुम्ही सेवा करत राहा. नक्कीच एक ना एक दिवस महाराज याचं फळ देत असतात. कुठेतरी आपले भोगच असतात, ते गेल्या जन्मीचे अनेक जन्मजन्मांतरीचे भोग असतात. आणि ते भोग भोगल्याशिवाय आपल्याला काही त्यातून सुटका नसते. म्हणून त्या भोगांची तीव्रता कमी होण्यासाठी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. आणि योग्य वेळ आली की महाराज इतकं भरभरून देतात की आपल्याला दुसरं काहीच मागायची वेळ येत नाही. आणि या ताईंचा अनुभव तुम्हाला आज कसा वाटला नक्कीच सांगा. खूप सुंदर मला आवडला म्हणून तुमच्यासोबत मी शेअर केला. आणि तो आज अनुभव माझ्यापर्यंत आला. आणि अनुभव ज्यावेळी आपण शेअर करतो ना, त्यावेळी अनुभव शेअर करण्याचं सुद्धा एक वेगळंच महत्त्व आहे. तुमच्या एका अनुभवाने एक नास्तिकाचं सुद्धा आस्तिकात म्हणजे रूपांतर होईल. नास्तिकसुद्धा एका सेवेला एखादी सेवा करायला लागेल, इतकं अनुभवामध्ये ताकद असते. म्हणजे एखाद्याचा अनुभव ऐकून त्या नास्तिकाला, जो सेवा करत नाही, जो स्वामींना मानत नाही, त्यालासुद्धा कुठेतरी गोडी वाटायला लागते. त्यालासुद्धा वाटतं बाबा याला अनुभव आलेला आहे, मलासुद्धा येऊ शकतो कुठेतरी. म्हणून आपण आपला आलेला अनुभव, मग तो छोटा असो मोठा असो, आपण शेअर करावा. म्हणून हा अनुभव जो होता, जो माझ्या बऱ्याच ताईदादांसाठी म्हणतात ना हेल्पफुल ठरेल किंवा एक प्रेरणादायी ठरेल. आणि सेवा करून, उपाय तापाय करून तुम्ही जर थकला असाल तर प्लीज तुमची सेवा सोडू नका. सेवेवर विश्वास आणि महाराजांच्यावर विश्वास ठेवा. या ताईंना जसं महाराजांनी भरभरून दिलेलं आहे, नक्कीच तुमच्या आयुष्यात सुद्धा सुख येईल, संतान प्राप्ती होईल. आणि हा अनुभव कसा वाटला नक्कीच सांगा. थोडा व्हिडिओ मोठा झाला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.